ते मिळालं ते आम्हाला गमवायचं नाही. म्हणजे कामाचा माणूस, काम महत्वाचं असतं, बाकीचं काही नाही. स्वतःची गाडी घेऊन बरोबर आहे मी. आमच्या भागातला आहे, आमचा आहे. अजून एकदा आमदार व्हावं, आमच्या गावाचा विकास करावा. इतकं वरचं काय कळणार आपल्याला, ते चालणार आहे महाराष्ट्रामध्ये. जरांगे पाटलाचा स्वकर्तृत्व काहीच नाही. नमस्कार, आपण सध्या ग्रामपंचायत कार्यालय धानोरा बुजुर्ग या ठिकाणी आहोत. परळी मतदारसंघामध्ये आहोत आपण, आणि आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव आपलं? विश्वास पाटील. उद्याच्या 20 तारखेला आपण मतदान करणार आहोत आमदारकीसाठी. काय भावना आहेत आपल्या? आपल्या धनंजय मुंडेसाठी आमच्या गावचा जे विकास झालाय आतापर्यंत कुठल्याच ह्याच्यामध्ये आम्हाला धनंजय मुंडे सारखं सहकार्य आम्हाला कुठंच मिळालेलं नाही. आमच्या गावाचा विकास फक्त आणि फक्त धनंजय मुंडे. मग तुमच्या मनातले आमदार कोण? आमच्या मनातले आमदार धनंजय मुंडे. आमच्या मनात धनंजय मुंडे साहेब आहेत. आम्ही त्यांना भांडून काम आम्ही करून घेऊ, आणि त्यांनी आमच्यासाठी गावासाठी भरपूर कामं केलेली आहेत, आणि आमचे बी काम आम्ही त्यांच्याकडून भांडून करून घेऊ. आम्हाला तीच नेता पाहिजे, धनंजय मुंडे साहेब. धनंजय मुंडे साहेब. त्याच्यामुळे तुमच्या मनातले आमदार धनंजय मुंडे साहेब. विकास कामं काही सांगा थोडे. विकास कामं भरपूर कामं केलीत आमची. त्यांनी 13 कोटीचं काम आमच्या गावासाठी दिले ते. अच्छा. हो, आणि केले बी कामं सगळे. कामं केलेले काही लोक आडवे यायलेत, त्यांच्यासाठी बी आम्ही खंबीर आहोत तिथं साहेबाच्या आधारावरती बी. त्याच्यामुळे तुमचा ठाम निश्चय आहे की? ठाम निश्चय. आम्ही कामं बी करून घेऊ, आणि त्यांनी केलेले बी कामं, आणि आमच्या गावासाठी तीच पाहिजेत. तुमच्या गावासाठी धनंजय मुंडेच पाहिजे? हो, धनंजय म्हणजे मुंडे. तुमच्या मनातले आमदार धनंजय मुंडेचे. आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आज 20 तारखेपर्यंत, स्वतःची गाडी घेऊन बिगर खर्ची. म्हणजे कुठल्याही माझच स्वतःचा पैसा खर्च करून तुम्ही धनंजय मुंडे साहेबांसोबत आहात? नेता धनंजय मुंडे. मुंडे साहेबच का? मुंडे साहेबच का? असा नेता होणार नाही कधी. म्हणजे मुंडे साहेबच परत आमदार तुम्ही का म्हणतात? दवाखाना असेल आमचा, कुठले काही काम असतील, रोडचे काम असतील, जलचे काम असतील, पाण्याचे, आमचे डायरेक्ट त्यांचे कॉन्टॅक्ट आहे धनंजय साहेब बरोबर. म्हणजे कुठलीही अडी अडचण असेल, कुठलेही काम असतील तर खोळंबत नाहीत किंवा तिथं फोनवर काम होतात. म्हणून तुम्हाला वाटतं की एकमेव धनंजय मुंडे साठी. तर समोर राजेसाहेब देशमुख आणि धनंजय मुंडे आहेत. धनंजय मुंडे कशामुळे? तेच ते आमच्या गावात विकास करणार आहे, केलाय बी, अजून करणार बी आहेत. त्यासाठी त्याच्यामुळे वाटतं की परत एकदा आमदार, अजून एकदा आमदार व्हावं, आमच्या गावाचा विकास करावा तिने अजूनही. जर तीच जर एखादी झाली तर आमच्या गावात काहीच होणार नाही पुन्हा. अच्छा अच्छा. म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास आहे की धनंजय मुंडे जर आता आमदार नाहीच झाले तर परत आमच्या गावाचा विकास अजिबात होणार नाही, असं तुम्हाला ठाम मत आहे? आपण काय सांगता? धनंजय मुंडेच. कशामुळे? काय असतं साहेब, राजकारणाच्या 3 पद्धती आहे सध्या. पहिली पद्धत आहे कर्तृत्व, जातीवाद आणि शेतकऱ्याचा म्हणजे मालाला उत्पन्नाला भाव. तर जातीवाद हा आमच्या साहेबांनी कधी बघितलाच नाही. मराठी जातीसाठी पहिलं आरक्षणाची मागणी करणारे एकमेव जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे साहेब आहेत. हे आताचे उमेदवार आहेत, हे आपलं फक्त जातीचा आधार घेऊन जरांगे पाटलाचं स्वकर्तृत्व काहीच नाही. प्रशासनावरती कमांड असणारं महाराष्ट्रातलं एकमेव असं अद्वितीय नेतृत्व म्हणजे धनंजय मुंडे साहेब. असं नेतृत्व एक तर सालोसाल मिळत नाही. त्यामुळे सगळ्या समावेशक, सगळ्या जातीपातीला घेऊन चालणारं नेतृत्व म्हणजे फक्त आणि फक्त धनंजय मुंडे साहेब आहेत. बरं, धनंजय मुंडे हे विजयी होतील असे कुठले मुद्दे आहेत तुम्हाला वाटतंय? आणि समोर तर समजा राजाभाऊचा मुद्दा काय साहेब? फक्त जातीवाद, मराठा जातीचा आहे, आणि मी क्लोज रिलेटिव्ह आहे राजेसाहेब देशमुखचा. तरी मी साहेबाला धनंजय मुंडे साहेबालाच मानतो ना, कारण शेवटी महत्वाचं आहे तुम्हाला जगण्यासाठी ती भाकर, आणि ती मिळायची असेल तर धनंजय मुंडे सारखंच नेतृत्व आणि कर्तृत्ववान माणूस असावा लागतो. त्याच्यामुळे धनंजय मुंडे हे कर्तृत्व या जिल्ह्यात आजपर्यंत झालं नाही असं कर्तृत्व आहे त्यांचं. सगळ्या जातीला घेऊन चालतात, सगळ्यासाठी कामं करतात, सगळ्या फील्डवर वेगवेगळे माणसं आहेत. आज वरच्या दवाखान्यात जायचं झालं, इथून जर आम्ही चिठ्ठी काढत असेल तिथं जाऊन, तर त्यांचा एक माणूस बाबा गित्ते नावाचा माणूस तिथं तयार असतात, तत्पर असतात डॉक्टरची टीम घेऊन. जे
सत्तेत नव्हते तरीही त्यांचं काम तेच होतं, सत्तेत असतानाही तेच काम आहे त्यांचं. त्यामुळे असं नेतृत्व डावलून मिळवायचं का आपल्याला? म्हणून तुमचा ठाम विश्वास आहे की ठाम मत, आमदार नाही नामदार म्हणून. साहेब हे आमचं कायम आहे आणि ते कायम राहणार आहेत, 100% ते निवडूनही येणार आहेत, याच्यात काही वाद नाही. एक अनुभव आपल्याला असा सांगायचा आहे, मागल्या 8 दिवसामध्ये आपली डीपी बंद होती. मी ठरवलं जो आपला माणूस फोन उचलेल त्यालाच आपण मतदान करायचं. बजरंग बाप्पाला लावला, देशमुख साहेबाला लावला, नंदू शेटला लावला, फक्त वाल्मिकांना कराडाने उचलला फोन. 10 मिनिटात तडजोड करू म्हणले. ही त्यांची पद्धत कामाची. अच्छा, म्हणजे इतर कार्यकर्ते इतर नेत्यांना तुम्ही लावला, सगळ्याला लावले, जे स्वप्न 10 पाहतात मिनिटात आमदार सगळ्याला लावले, तरी कोणी उचललं कोणी नाही. उचलला नाही. तर वाल्मिकांना कराड यांनी त्यांनी उचललं. उचलला आणि 10 मिनिटात करतोय म्हणले, त्यांनी आईल द्यायचं काय काम बी केलं. ते त्याच्यामुळे तुमचा ही पद्धत कामाची. त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की उद्याचे उद्याचे आमदार धनंजय मुंडे. आपलं नाव काय? सुदाम सोमवंशी धानोरा. आपल्या काय भावना आहेत? उद्या 20 तारखेला मतदान करायचंय आमदारकीसाठी. मुंडे साहेबाचे मुंडे साहेब काय, कशामुळे मुंडे साहेब? काम, गावचा विकास, बाकी गावातल्या अडीअडचणीला कामाला पडणार नेता. बाकी हेच दुसरं काय त्यांच्या आपल्या काही योजना काही गावामध्ये राबवलेल्या झालं. विकास झालं. काही सांगा. रस्ते झालेत, नाल्या झाल्यात, पाणी वॉटर सप्लायचं काम झालंय, जलजीवनचं काम झालंय पूर्ण. पुन्हा बाकी बरेच असे काम, काही काम चालू आहेत. अच्छा, त्याच्यामुळे तुमच्या मनातले आमदार धनंजय मुंडे. विधानसभेचे अपडेट पाहण्यासाठी न्यूज लोकमन सबस्क्राईब करा.